सततच्या 2 दिवस रेड अलर्ट यानंतर जर बघितलं तर संपूर्णतः जळगाव जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं. असं असलं तरी शेतकऱ्यांमध्ये देखील आता यापुढे शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आपण या ठिकाणी आला पाहावयास मिळत आहे. मी आता जळगावच्या आसुदा परिसरामधील शेतात आहे आणि या शेतामध्ये तब्बल जर बघितलं तर 2.5 ते 3 एकर मध्ये मुंगाची लागवड या ठिकाणी केलेली होती, उडदाची लागवड केलेली होती, कापसाची लागवड केलेली होती या परिसरामधील शेतकऱ्यांनी. मात्र असं असलं तरी या ठिकाणी 2 दिवस सतत पाऊस बरसला आणि आसुदा परिसरातील या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सर्वच पिकांमध्ये या ठिकाणी गुडघाभर इतकं पाणी साचलेलं आहे. मी आपल्या दृश्यांच्या माध्यमातून दाखवू शकतो. या उडदाच्या शेतामध्ये मी आता आलेलो आहोत आणि या उडदाच्या शेतामध्ये जर बघितलं तर जिकडे पगा तिकडे या ठिकाणी पिकांच्या वरतीपर्यंत म्हणजे गुडघाभर इतकं म्हणजे तब्बल 2 फुटापर्यंत या ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. एकीकडे जर बघितलं तर पहिले अल निनोचा प्रभाव या ठिकाणी सांगण्यात आलेला होता. जिल्हा कृषी विभागातर्फे पाणी पडल्यानंतरच पेरणी करा असं सांगण्यात आलेलं होतं. मात्र आता ऑगस्ट महिन्याची 1 तारीख आली असतानाच 2 दिवस झालेल्या या सतत पावसामुळे कुठेतरी हे पीक तग धरत असतानाच रेड अलर्ट आला आणि या रेड अलर्टमुळे शेतामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि मुसळधार पावसामुळे जर बघितलं तर पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळतं आहे. मी दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय की मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने हे पीक कुठेतरी तग धरत होतं, हे तग धरतानाच पिकामुळे आता हे मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्यामुळे जर ह्या पिकाला आता विविध प्रकारचे रोग असतील किंवा या ठिकाणी हे पीक जळून जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे. या संपूर्ण बद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत या परिसरातील शेतकरी आहेत. दादा, काय सांगाल? 2 दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आणि आसुदा परिसरामध्ये हे शेतामध्ये साचलेलं पाणी, काय म्हणाल यात? मला वाटतं एल निनोचं वर्ष होतं. अगोदरपासूनच सरकारने जाहीर केलं होतं की यावेळी कमी पावसाळा असणार आहे, त्यामुळे शेतीची पेरणी उशिरा झाली आणि उशिरा झालेलं पीक आता मध्यंतरीच्या पावसाच्या तुतवड्याने काहीतरी तग धरत होतं फक्त, म्हणजे त्याची जे वाढ व्हायला हवी 90 दिवसाच्या पिकाची ती झालेली नाही. आणि अशातच आता रेड अलर्टमुळे ते मुळात अकाली छोटंसं पीक इतक्या पाण्यात सापडलेल्या 2 फूट, मला वाटतं पाण्यात निचरा होईपर्यंत पीक पिवळं पडेल आणि पुढे त्याच्या उत्पन्नावर अगोदरच 60% घट झालेली आहे. आणि मला वाटतं याच्याने उरलेलं सुद्धा आशा गेलेला आहे, झालेला खर्च सुद्धा निघणार नाही. मला वाटतं सरकारने या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हे जे एक माहिती सांगतो, पीक विम्यात पाणी साचलेलं बसत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याच्यातून सुद्धा नुकसान भरपाई मिळणार नाही आहे. त्यामुळे आज रोजी तातडीने या पिकांचा पंचनामा करून वस्तुनिष्ठ अहवाल जर शासनाकडे पाठवला आणि शासनाकडून जर भरीव मदत मिळाली तर काही शेतकऱ्यांना आर्थिक थोडंफार हे मिळणार आहे. नाहीतर अन्यथा शेतकरी पुन्हा तसाच कर्जात डुबलेला राहील. आणि हवामान आधारित पीक विमा योजना ही अत्यंत चांगली योजना होती, अशा काळामध्ये ती उपयोगी होती, परंतु ती सुद्धा आज रोजी निरुपयोगी ठरल्यामुळे शासनाकडून मदत ही एकमेव आशा शेतकऱ्यांची आहे. आणि या सर्व शेतकऱ्यांतर्फे आम्ही नम्र विनंती करतो की याचा वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने शासनाकडे पाठवण्यात यावा. अल निनोच्या पार्श्वभूमीवर आज रोजी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची तातडीने गरज आहे, त्यामुळे या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी ही सर्व शेतकऱ्यांतर्फे सरकारकडे आग्रहाची मागणी. तुमच्या देखील शेतामध्ये कापसाच्या शेतात पाणी साचल्याचं दिसून येत आहे. किती एकर शेत आहे आणि कशी परिस्थिती आता शेताची? 4 एकर शेत आहे. 4 एकर शेतात पाणी कुठे बरोबर आहे. कपाशी पेरलेली आहे तिथे, काही सोयाबीन पण आहे. ते काय आता पिवळं पडून जाईल 2-4 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 8 दिवसात पिवळं पडेल. शून्य होणार आहे ते, तर येणारच नाही ते डायरेक्ट अंगामध्ये येणार नाही. तो म्हणजे रोटा भेटावच फिरावायचा आहे त्याच्यावरती. आता पुढे मागणी काय असणार आहे? मागणी काय सरकार देत नाही तरी मागतोय. हा विषय म्हणजे कसं लास्ट टाकेल सारखे पैसे सरकारला मदत द्या म्हणताय आम्ही. लास्ट टाकेल सारखे आम्ही लास्ट टाकेला सरकार चांगला आहे असं सरसकट पंचनामा पण सरसकट पंचनामे करी सण पैसे द्यायला पाहिजे, द्यायलाच पाहिजे. तर शेतकरी मेलेला आहे, परत आणखी मर जाईल. फक्त आता गड्डा दिसन तयार आहे, फक्त माती टाकायची बाकी शेतकऱ्याला दाब्याची. तर या होत्या संतप्त शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया की शेतामध्ये पाणी साचल्यामुळे आता शेतकऱ्यांवर पुन्हा मरण्याची वेळ आलेली आहे. जर एकीकडे विचार केला तर 2 दिवस या ठिकाणी पाऊस झाला आणि संपूर्णतः शेतामध्ये गुडघ्या इतकं पाणी आहे. कुठेतरी पिकांना जीवनदान मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र आता ते पाणी ओसरेल तोपर्यंत जे पीक आहे ते शेतात तयार झालेलं ते पिवळं पडेल आणि त्याच्यावर विविध प्रकारचे रोगराई येईल. त्यामुळे आता प्रशासन नेमकं सरसकट पंचनामे या ठिकाणी करावे आणि आम्हाला कुठेतरी मदतीचा हात या ठिकाणी द्यावा अशीच अपेक्षा या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी बोलताना व्यक्त केलेली आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.